गुलाबी अळी येते। हे महाराष्ट्राच्या तिजोरीवर लागलेली गुलाबी अळी आहे आणि त्याच्यापासून नुकसानच होते। आणि मला त्या गुलाबी रंगाबद्दल बोलायचं नाही, पण गुलाबी अळीचा तो प्रादुर्भाव असतो तो आहे। आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील टॉप 9 राजकीय बातम्या। लोकसभेला असा जोरदार झटका बसला की कंबर डचमोडलं। आरक्षण संविधान बदलाच्या मुद्द्याचा फटका बसला। चूक झाली माफ करा, अजित पवारांची माफी तर जो बूंद से गए वो हद से नहीं आती, जयंत पाटलांचा टोला। विधानसभा लढायची असल्यास अपक्ष उमेदवार उभे करणार, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। 29 ऑगस्टच्या अंतर्वलीतल्या बैठकीमध्ये निर्णय घेणार असल्याची देखील माहिती। दाढी वाढवून कुणी छत्रपती होत नाही, तसे गुण असावे लागतात। भाजप नेते नारायण राणे यांची मनोज जरांगेंवर खोचक टीका। अनेक नेते मला टार्गेट करतात, मात्र त्यांना उत्तर देत नाही। इतिहास शिव्यांचा नव्हे तर कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। भाजपची अवकात काय, दिल्ली तुमच्या बापाची आहे का? उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरील टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। तर संजय राऊतांनी आपल्या अवकातीत बोलावं, त्यांचा हिशोब आम्ही लवकरच मांडू, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल। महाविकास आघाडीकडे महाराष्ट्रातल्या विकासाचं कुठलंही विजन नाही। उत्तर उद्धव ठाकरे 30 दिवस दिल्लीमध्ये थांबले तरी देखील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होणार नाहीत, मुनगंटीवारांचा टोला। तर ठाकरेंनी सोनिया गांधींच्या चरणी लाचारी पत्करली, प्रवीण दरेकरांची ही टीका। लोक अगोदर मातोश्रीवर यायच्या, आता ठाकरेंना दिल्लीला जावं लागतंय। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर श्रीकांत शिंदेंची टीका। ठाकरेंची ही लाचार स्थिती राज्यानं पहिल्यांदाच पाहिली असल्याचा देखील घणाघात। बाळासाहेब होते तेव्हा भाजपचे नेते मातोश्रीवर येऊन चर्चा करायचे, मात्र उद्धव ठाकरे पदासाठी काँग्रेस नेत्यांच्या दारात जात आहेत, शंभूराज देसाईंचा हल्लाबोल। राज्यसभेमध्ये जया बच्चन यांच्या नावावरून खडाजंगी, तुमचा टोन चुकीचा। जया बच्चन सभापतींवर संतापल्या, तर तुम्ही सेलिब्रिटी असाल मात्र संसदेचा डेकोरम ठेवावा लागेल, सभापतींनीही सुनावलं।